हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय महत्त्वाच्या दिनी मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी संजय शिरसाटजी, उदय सामंतजी, भरत गोगावलेजी, अदितीताई तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, मंगेश वाकडीकरजी, धैर्यशील पाटीलजी, सुनील तटकरेजी, डॉक्टर ज्योतिताई वाघमारे, या ठिकाणी उपस्थित प्रवीण दरेकरजी, भाई गिरकरजी, नागसेन कांबळेजी, पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधीजी, मिलिंद मानेजी, त्याचप्रमाणे जयदीप कवाळेजी, सुनील कविस्करजी, डॉक्टर हर्षदीप कांबळे, श्रीमती दीपा मुंडे मुधोळ, श्री किसन जावळे, श्रीमती नेहा भोसले, श्री संजय दराडे, श्रीमती आचल दलाल, मंचासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये चौदार तळ्याचं जे आंदोलन झालं त्याच्या शताब्दी वर्षाची सुरुवात आज आपण करतोय। ही रायगडची भूमी अत्यंत महत्त्वाची भूमी आहे, कारण एकीकडे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा संदेश याच रायगडच्या भूमीतून दिला आणि दुसरीकडे चौदार तळ्याच्या आंदोलनातनं स्वराज्य हे समतेसोबत असलं पाहिजे, ती समता स्थापन करण्याचा संदेश हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या माध्यमातून दिला। आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा आजचा हा दिवस आहे। मला सांगताना आनंद वाटतो की यावर्षी अत्यंत हे महत्त्वाचं वर्ष आहे। एकीकडे ज्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही गुरुस्थानी बघितलं ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीचं हे वर्ष आहे। वैराग्य मूर्ती गाडगे बाबा यांच्या 150व्या जयंतीचं हे वर्ष आहे आणि चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या 100व्या वर्षपूर्तीचं अशा प्रकारचं हे वर्ष आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने हे वर्ष समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे आपल्या संविधानाने दिलेलं आपलं अंतिम उद्दिष्ट हे समता आहे। समाजात समता असली पाहिजे, प्रत्येकाला अधिकार असले पाहिजेत, कोणीही मोठा नाही, कोणीही लहान नाही, या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला संधीचा समान अधिकार, अशा प्रकारची समता ही समाजात स्थापन करायची आहे। आणि या समतेकडे जाणारा रस्ता काय आहे, तर तो रस्ता समरसतेचा रस्ता आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण समाज समरस होऊन समता स्थापित करेल। अशा पद्धतीनं समता आणि समरसतेचा हा भाव यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न केला आहे। खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो काही चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता, एक प्रकारे भारताच्या इतिहासातला एक अत्यंत निर्णायक अशा पद्धतीचा हा सत्याग्रह होता। बहिष्कृत भारतमध्ये 3 एप्रिल 1927 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या आंदोलनाबद्दल लिहित असताना सांगितलं की ज्याप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांती जगाच्या इतिहासातला एक असं वळण आहे की ज्यांनी जगाचा इतिहास बदलला, तशाच प्रकारे भारताच्या इतिहासातलं एक असं वळण
हे चवदार तळे आहे की ज्यांनी भविष्यातला भारताचा इतिहास बदलणार आहे आणि गुलामगिरीच्या साखळ्या तोडून एक मोठा न्याय हा या ठिकाणी प्राप्त होणार आहे। खरं तर आपल्या भारतीय समाजामध्ये आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक वर्ष आपल्याला गुलामगिरीमध्ये काढावी लागली। पण या गुलामगिरीच्या मुळाशी काय आहे, का आपण सातत्याने गुलाम झालो, हा जर इतिहास आपण बघितला तर याच्या पाठीमागे आमच्या समाजातल्या अनिष्ट प्रथा होत्या, आमच्या समाजातली अस्पृश्यता होती, आमच्या समाजामध्ये जातीभेद होता, मनुष्य मनुष्याला मनुष्य मानायला तयार नव्हता आणि म्हणूनच अशा प्रकारचा विखंडित समाज हा नेहमी पराभूत होतो, तो पराजित होतो। अशा पराजिततेतून पराभूततेतून शेकडो वर्षाची गुलामगिरी ही आम्हाला सहन करावी लागली। जर या कुप्रथा आमच्या समाजात आल्या नसत्या तर भारत देश हा कधीच गुलाम झाला नसता। आणि म्हणूनच या ठिकाणी जर आपण बघितलं तर ज्यावेळी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणावादी चळवळ सुरू झाली आणि त्या चळवळीत 4 ऑगस्ट 1923 ला मुंबईच्या विधान परिषदेमध्ये रायबहादूर एस.के. पोले यांनी ठराव मांडला आणि त्या ठरावाने एकमताने नियम केला, कायदा केला की जे सार्वजनिक पाणवठे आहेत याच्यावर कुठल्याही व्यक्तीचा, जातीचा, समाजाचा अधिकार असणार नाही। समाजातले सगळे लोक, सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक हे कुठल्याही सार्वजनिक पाणवठ्यावर जाऊन त्या ठिकाणी हक्काने पाणी घेऊ शकतील, अशा प्रकारचा एक क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्राच्या तत्कालीन विधान परिषदेने घेतला। तथापि असा निर्णय झाल्यानंतरही काही भागामध्ये काही लोक असे होते की ज्यांनी निर्णय झाल्यानंतरही पाणवठे खुले केले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्या काळामध्ये जी काही नगरपालिका होती त्या नगरपालिकेने देखील, महाडच्या नगरपालिकेने एक ठराव केला आणि त्या ठरावानुरूप त्यांनी सांगितलं की जे विधान परिषदेने ठरवलेलं आहे त्या अनुरूप चवदार तळे हे आता सर्व समाजाकरता खुलं करण्यात येत आहे। कोणीही या ठिकाणी येऊ शकेल, कोणीही इथलं पाणी ग्रहण करू शकेल, अशा प्रकारचा निर्णय झाला। तरीही काही लोकांनी, दुराभिमानी अशा प्रकारच्या लोकांनी त्या ठिकाणी चवदार तळ्याचं पाणी घेण्यापासनं समाजातल्या वंचितांना, दलितांना रोखण्याचं काम केलं आणि म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा निर्णय केला। जसं आता आठवले साहेबांनी सांगितलं, गोष्ट खरी आहे की प्यायला पाणी नव्हतं असं नाहीये, हा केवळ कुठेतरी पाणी पिण्याकरता झालेला सत्याग्रह नाहीये, तर ज्यावेळी मानवतेला गुलामगिरीमध्ये टाकून या ठिकाणी विषमतेची वेली ही फुलत होती, या सत्याग्रहाने त्या विषमतेच्या वेलीचा नायनाट करून समतेचं त्या ठिकाणी बाग फुलवण्याचं काम केलं आणि म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक मोठी लढाई लढली आणि त्या लढाईच्या माध्यमातून एक सत्याग्रह झाला, ज्या सत्याग्रहामध्ये हे पाणी प्राशन करून आणि एक प्रकारचा संदेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। त्या काळामध्ये आर.बी. मोरे असतील, सुरेंद्रनाथ टिपणीस असतील, फतेखान मुढोलीकर असतील, शांताराम पोतनीस असतील, केशवराव देशपांडे, गणी सहस्त्रबुद्धे असे अनेक लोक जे सवर्ण समाजाचे होते तेही बाबासाहेबांसोबत या संपूर्ण आंदोलनामध्ये सामील झाले आणि एक मोठा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला। पण खऱ्या अर्थानं ते करूनही हा प्रश्न संपला नव्हता, कारण हे जे काही दुराभिमानी लोक होते, जे विषमतेची वेली तयार करणारे लोक होते, हे कोर्टामध्ये केले आणि कोर्टामध्ये जाऊन त्यांनी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर या संपूर्ण गोष्टीवर इंजंक्शन मागितलं आणि सांगितलं की हा सार्वजनिक पाणवठाच नाही, हा आमचा खासगी आहे, या प्रथा परंपरा आहे आणि म्हणून आम्हाला याचा अधिकार मिळाला पाहिजे।
आणि आम्ही सांगू त्यांनाच ते पाणी मिळालं पाहिजे। ही लढाई भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः त्या ठिकाणी लढले आणि विशेषतः बाबासाहेबांनी याच्यामध्ये जे अनेक साक्षीदार त्या ठिकाणी जे बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहिले त्याच्यामध्ये करवीर पीठाचे शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी, त्यासोबत थोर समाजसेवक बाळासाहेब खेर आणि वीर सावरकरांचे बंधू नारायणराव सावरकर हे बाबासाहेबांच्या बाजूने साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले। कोर्टाने निर्णय दिला, माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि सांगितलं अशा प्रकारे हा पाणवठा कुठल्याच व्यक्तीकरता तुम्हाला अशा पद्धतीनं डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही, भेदभाव करता येणार नाही। आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर चौदार तळं हे सर्वांकरता खुलं झालं आणि केवळ चौदार तळं नाही तर या देशातले सगळे पाणवठे या एका आंदोलनामुळे सर्वांकरता खुले झाले। मी तर असं म्हणेन की ज्या लोकांनी या ठिकाणी जातीच्या नावाखाली संपूर्णपणे समाजाला बंदिस्त करण्याचं काम केलं होतं तो बांध पूर्णपणे मोकळा झाला आणि या देशामध्ये समतेची मुहूर्तमेढ या एका आंदोलनामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवली। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी 100 वर्षानंतर आपण या ठिकाणी ही शताब्दी साजरी करण्याकरता आलो आहोत त्यावेळी हे लक्षात घेतलं पाहिजे ही केवळ एका घटनेची शताब्दी नाही आहे। या देशाला जे संविधान मिळालं त्या संविधानानं जे अधिकार दिले ते अधिकार आम्हाला कुठल्या प्रक्रियेतनं मिळाले, त्याच्या पाठीमागे कुठला संघर्ष होता, त्या संघर्षातनं काय उभं राहिलं, या देशाला काय मिळालं, हा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता या ठिकाणी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे। खऱ्या अर्थानं जोपर्यंत समतेच्या संघर्षाचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवणार नाही तोपर्यंत या समतेचं मोल काय आहे हेही आपल्याला समजणार नाही आणि विषमतेनं केलेलं नुकसान काय आहे हेही आम्हाला समजणार नाही। आणि म्हणूनच आपण हे शताब्दी वर्ष या ठिकाणी साजरं करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत मी संजय शिरसाट यांचं मनापासून अभिनंदन करेन की आमच्या गोगावले साहेब सातत्याने मागणी करत होते आणि या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे चांगल्या पद्धतीनं इथलं काम करायचं होतं। आम्ही सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आणि आज अतिशय चांगलं अशा प्रकारचं चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं एक काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे। चौदार तळ्याचं पाणी हे निर्मल झालं पाहिजे, ते स्वच्छ असलं पाहिजे, इथे आलेल्या लोकांना भाविकांना सगळ्यांना एक आनंद मिळाला पाहिजे, इथली पवित्रता जपली गेली पाहिजे, अशा पद्धतीचं काम हे या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेलं आहे। माननीय शिंदे साहेब असतील, अजितदादा असतानाच आपण याची सुरुवात केली होती, अजितदादा असतील, आम्ही सगळ्यांनी त्याकरता मान्यता दिली आणि आज आपण त्याचं भूमिपूजन केलं आहे। मला विश्वास आहे की निश्चितपणे या ठिकाणी आपण अत्यंत कमी कालावधीमध्ये हे उत्तम काम पूर्ण करू आणि यापुढे हे 100 वर्ष जेव्हा वर्षपूर्ती होईल, वर्षपूर्तीनंतर या दिवशी ज्यावेळेस लोक येतील किंवा अनेक काळी येतील त्यावेळी इथला इतिहास, इथला संघर्ष आणि इथली पवित्रता या तिन्ही गोष्टी आपल्याला चौदार तळ्याला पाहायला मिळतील। आज या निमित्ताने मला एका गोष्टीचा आनंद आहे की ज्या लोकांवर जाती अंतर्गत अशा प्रकारच्या भावनेतनं अत्याचार झाले, अशा प्रकारचे आमचे जे अनुसूचित जातीचे बंधू भगिनी आहेत ज्यांच्याकडे अशा पद्धतीनं त्यांना मृत्यू पत्करावा लागला, आज देशामध्ये महाराष्ट्र राज्य पहिलं झालेलं आहे की ज्या राज्याने अशा प्रकारच्या लोकांच्या पाल्यांना थेट शासकीय नोकरीमध्ये आज नोकरी दिलेली आहे आणि अशा प्रकारच्या 98 लोकांना नोकरी देण्याचं काम हे आपण केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की निश्चितपणे समतेकडे जाणारं एक महत्वाचं पाऊल आपण उचललंय। आज खरं म्हणजे शिरसाट साहेबांनी एक अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मांडला, तो म्हणजे बौद्धगयेला मोठ्या प्रमाणात आपले भाविक जातात आणि म्हणून बौद्धगयेमध्ये आपलं
महाराष्ट्र भवन असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांची व्यवस्था झाली पाहिजे. निश्चितपणे मी स्वतः बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी जागा मिळवीन आणि आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं एक चांगलं भवन हे त्या ठिकाणी तयार करू. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये ज्या ज्या महत्वाच्या घटना आहेत त्यामध्ये अत्यंत मोलाचं काम आपल्या महाराष्ट्र सरकारने केलंय. मग जसं शिरसाट साहेबांनी सांगितलं, पीपल्स एज्युकेशन सोसायटीला त्या ठिकाणी 500 कोटी रुपये आपण दिले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाकरता ज्या व्यवस्था उभ्या केल्या होत्या त्या सगळ्या व्यवस्था योग्य असल्या पाहिजेत, बिल्डिंग चांगल्या असल्या पाहिजेत, त्या चांगल्या चालल्या पाहिजेत. या दृष्टीनं आपण हे काम केलेलं आहे. आज आपल्याला कल्पना आहे की चैत्यभूमीवर इंदू मिलचं जे आपलं स्मारक आहे, जवळपास सिव्हिलचं वर्क हे 80% पूर्ण झालंय. पुतळ्याचं काम देखील आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच अतिशय सुंदर अशा प्रकारचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे त्या ठिकाणी सुरू होईल. मागच्या काळामध्ये जपानच्या कोयासान विद्यापीठामध्ये आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. लंडनमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहून ज्या ठिकाणी ज्या घरात राहायचे ते घर विकत घेऊन तिथे म्युझियम आपण तयार केलं. नागपूरच्या दीक्षाभूमीला 200 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणची सगळी व्यवस्था आपण तयार करतो. आणि एक आपला अनफिनिश्ड अजेंडा होता. मागच्या काळात जेव्हा मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेलो होतो त्यावेळेस त्यांना विनंती केली होती की या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे एक रिव्हियर्ड अशा प्रकारचे स्टुडंट, एक स्कॉलर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले आहेत आणि म्हणून आम्हाला या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं अध्यासन तयार करायचं आहे. त्याला तुम्ही परवानगी द्या. आत्ताच मला सचिव सांगत होते की आता जवळपास त्या प्रस्तावाला ते तत्वता मान्यता देत आहेत आणि अशा प्रकारचं एक अध्यासन हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्येही त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि 2 आपले विद्यार्थी PhD हे दरवर्षी त्या ठिकाणी करतील अशा प्रकारची व्यवस्था देखील आपण करतो. खरं म्हणजे आज मला या निमित्ताने सांगायचं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर जे उपकार केलेले आहेत ते आपण कितीही जन्म त्या ठिकाणी कार्य केलं तरी फेडू शकणार नाही. या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सर्वोत्तम संविधान दिलेलं आहे. यापेक्षा उत्तम संविधान हे असूच शकत नाही. ज्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याची संधी दिली आणि म्हणूनच आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात, मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा प्रिय काही असेल तर ते भारताचं संविधान आहे. कारण या संविधानामुळेच हा भारत देश सातत्याने प्रगती करतोय. आणि म्हणून आजच्या या दिवशी एकीकडे बाबासाहेबांच्या संघर्षाला प्रणाम करत असताना आपण सगळे हा संकल्प घेऊया की समाजामध्ये सगळी विषमता दूर झाली पाहिजे. अस्पृश्यता आणि विषमता हा जगातला सगळ्यात मोठा अपराध आहे. हा अपराध हा पूर्णपणे नायनाटतेचा झाला पाहिजे आणि एक समतायुक्त अशा पद्धतीचं राज्य, एक समतायुक्त समाज आणि एक समतायुक्त भारत आपण सगळे मिळून निर्माण करू. अशा प्रकारची प्रतिज्ञा आजच्या क्षणी आपण सगळे मिळून घेऊया. मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो. माननीय शिंदे साहेब आजारी असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकलेले नाहीत. शिंदे साहेबांच्या वतीनं आणि सुनेत्राताईंच्या वतीनं देखील आपल्या सर्वांना आजच्या या संघर्षाच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यासोबत आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. महाड चौदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षाच्या या अभिवादन सभेत